2025 पर्व क्रमांक 14 आपल्या भेटीला आलेला आहे। क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज सकाळपासूनच दिबा कामोटे क्रीडा नगरीमध्ये येथे मात्र पाहायला मिळतोय। एक चांगला आयोजनाचा सातत्यपूर्वक विचार केला तो 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते। 360 चं मैदान आहे, मुख्य दर्जेदार व्यासपीठ आहे आणि सीमारेषा आहे ती अगदी सर्कल आहे आणि या स्पर्धेचा दर्जा इतका मोठा झालाय की खऱ्या अर्थानं या स्पर्धेची चर्चा देखील होताना पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये शिरकत करत असताना एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। एका बाजूला घाटवन संघ आहे, त्यांच्या विरुद्ध स्वतः आयोजक आहेत रॉयल क्रिकेट क्लब दहिवड। या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच रंगताना पाहायला मिळते। टॉस जर आपण पाहिला तर टॉस जिंकला आहे श्री साईनाथ क्रिकेट क्लब घाटवन या टीमने। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय दहिवड या टीमला। मॅचला होती सुरुवात, वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि बॉलचा। मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलची जुंगलबंदी पाहत असताना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न मोन्याचा फसला आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल। डावाची सुरुवात मी म्हणेन घाटवन टीम साठी चांगली पद्धतीने होताना पाहायला मिळते। गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज शशिकांत भगत आलेले आहेत, परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत टीम घाटवनचे आणि पहिलाच बॉल त्यांनी डॉट बॉल टाकलेला आहे। हाई बॉल सुरेख आहे, परंतु या बॉलची दिशा थोडीशी खराब होती। डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल लेग स्टंप वरती ठेवला होता, पंचांचा कॉल। हा बॉल वाईड बॉल आहे। त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये घाटवन संघ आणि रॉयल क्रिकेट क्लब दहिवड हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि या मॅच साठी आदरणीय श्री मानसिंग शेठ देवरे यांच्याकडून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक लगवलेलं आहे फक्त या मॅच साठी। हाई बॉल खराब आहे, लागोपाठचा दुसरा बॉल मी म्हणेन वाईड बॉल आलेला आहे। या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला तो देखील खराब आला होता आणि पहिला बॉल अचूक टप्प्यावरती टाकला होता। त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी शशिकांत भगत यांच्या माध्यमातून केली जाते। पुन्हा एकदा तो टप्पा त्यांना शोधावा लागेल, मार्ग काढावा लागेल। लागोपाठचे 2 बॉल खराब आल्यानंतर 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। समोरच्या बाजूने सौरभ देवरे उर्फ मोने आहेत। टप्प्याचा बॉल उसळी देणारा हा बॉल, बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये, आलेला आहे तो हा बॉल डॉट बॉल। मी सातत्याने चर्चा करतोय की शशिकांत भगत हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष त्यांनी अधिकार गाजवलाय। तोच खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा आहे। समोरच्या बाजूने एक उदयमुख खेळाडू आहे मोन्या आणि त्याला देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे। लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, हाई बॉल स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळते। ओव्हर पिच बॉल होता, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत आणि सातत्याने आपण जर पाहिलं ना तर ओव्हर पिच बॉल वरती मोठा फटका तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकता, परंतु मोन्याच्या बॅट मध्ये ताकद होती। बॅट ज्या प्रकारे त्यांनी फिरवली होती अगदी स्विंग चांगला होता, परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीयेत। पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपाने ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते। धावफलकावरती धावा आहेत 3 धावा बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये। त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 6 मध्ये आदरणीय श्री अमोलदादा तरडे साहेब दहिवड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घ्यावा। खरं तर NA वॉरियर्स या टीमचे अमोलदादा तरडे साहेब संघ मालक देखील आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये आपण आलात। या स्पर्धेची शोभा वाढली, या स्पर्धेला 4 चांद लागलेत आणि इथे मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय। बॅटचा किनारा, विकेट कीपरचा सहारा, दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि शशिकांत भगतने मोन्याला दिलाय परतीचा इशारा। फलंदाज बाद।
शशिकांत भगत या खेळाडूने मात्र घाटवण टीमला यश मिळवून दिलेलं आहे आणि प्रत्येक बॉल वरती सौरभ देवरे मोन्या हा आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच बॉल वरती त्याला आक्रमण करता आलेलं नाहीये, अपयशी तो ठरला. शेवटच्या क्षणी बॅटची खालची कडा लागली, विकेट किपरने एक चांगली कॅच पकडली, फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजन देवरे, एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल फुलटॉसचा बॉल आहे, ऑन साइडला वळवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शशिकांत भगत यांनी चांगली गोलंदाजी केली, एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी एक विकेट मिळवून देत असताना घाटवण संघाची सुरुवात चांगली करून दिलेली आहे. असं म्हटलं जाताना ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होत असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर दाखल झालाय राजन देवरे. तो कशा प्रकारे या मॅच मध्ये बॅटिंग करेल हे देखील पाहण्याजोगं असेल आणि त्यांना साथ कशा प्रकारे गणेश देवरे देतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण गणेश देवरे आणि राजन देवरे दैवड टीमचे एक घातक फलंदाज म्हणून ओळखले जातात. हार्ड हिटर बॅट्समन आहेत दोन्ही, कोणत्याही शैली वार पलटवार ते करू शकतात. परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे अवघ्या 5 धावा. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज नितीन भगत आलेले आहेत. डावकुरे हाताचे उजव्या हाताचे गोलंदाज आहेत. ओव्हर पिचचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक कासवाच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 6 या अंकावरती. स्ट्राइक रोटेट झाले, गणेश देवरे स्ट्राइक इनला आलेत. हा देखील पायावरती बॉल ठेवला होता, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर आज शिवतेज पारांबे हा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. राकेश घाडगे यांची संपूर्ण टीम तुमचं अभिनंदन आहे आणि सातत्यपूर्वक ती सध्या टीम आराम करताना पाहायला मिळते. हा बॉल देखील सुरेख आहे, अगदी पायावरती ठेवण्याचा प्रयत्न आणि याही बॉलच्या पाठीमागे एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने मी म्हणेन धावफलकावरती धावा की हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. कासवाची गती लाभलेली आहे धावफलकाला, सश्याची गती कधी येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण वेग वाढवावा लागेल मी म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. खुल्या टप्प्याचा बॉल गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ रिजन मधून येतील, लॉंग ऑन रिजन मध्ये बॉलची फेकी केली जाते. आणखीन एक सिंगल धाव घेतली जाते. खरं तर याच मैदानावरती गतवर्षी रॉयल क्रिकेट क्लब दैवड या टीमने मात्र चॅम्पियन पद पटकावलं होतं त्यांच्या स्पर्धेमध्ये. या वर्षामध्ये त्यांचा खेळ कसा राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कुलदीप शेडगे यांना मी विनंती करतो की आपण या. कुलदीप शेडगे प्लीज. एक चांगले समालोचक म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि आज ते आपल्या गावासाठी खेळत असताना त्यांनी चांगला खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही त्यांना देत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे, पंचांच्या माध्यमातून आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. या मॅच मध्ये खरं तर आतापर्यंत दोन्ही बॅटरने हात खोललेले नाही आहेत, हात खोलावे लागतील, घेर चेंज करावा लागेल. जसं आपण नवी मुंबई कडून साताऱ्याला जात असताना मेगा हायवेला गाडी लावल्यानंतर घेर चेंज करतो आणि टॉप घेरने गाडी चालवतो, तशाच प्रकारची गाडी चालवावी लागेल. यावेळेला गणेश भगत यांची फेकी अप्रतिम होती, बॉलला कनेक्ट देखील नितीन भगतने चांगल्या प्रकारे केले, एस्टनचा वेध घेतला, परंतु पॉम्पिंग क्रेज मध्ये गणेश देवरे सेफ होते. हेच कुठेतरी पंचांनी हेरलं आणि इथे मात्र 10 धावा धावफलकावरती आहेत. बालंबाल बचवलेले आहेत गणेश देवरे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्क्रीनवरती देताना पाहायला मिळतोय. कुलदीप शेडगे यांनी चांगला खेळ केला होता पाठीमागच्या मॅच मध्ये. अटाळी संघाविरुद्ध खेळत असताना 65 धावांचं लक्ष्य त्यांनी उभं केलं होतं आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना अटाळी संघाच्या विकेट गेल्या आणि तो सामना पराभूत व्हावा लागला अटाळी संघाला.
त्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली, अर्थातच कुलदीप शेडगे यांची. त्यांचं आपण अभिनंदन करूया. पुढील मॅच साठी देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुढचा बॉल, हा बॉल पायावरती टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत फेकी, यस. अगदी पहा, विकेट किपरने अगदी तिन्ही यष्ट्या ओखाडून काढलेत. काही गरज होती का? नव्हती, परंतु त्यावेळेला त्यांच्यावरती त्यांनी संयम ठेवलेला नाहीये आणि इथे मात्र बालंबाल पुन्हा एकदा गणेश देवरे बचावलेले आहेत. मी म्हणेन आतापर्यंत घाटवण संघांचा तिकट मारा आपल्याला सातत्य पाहायला मिळतोय. या सीझन मध्ये घाटवण संघ जास्त टुर्नामेंट खेळलेला नाहीये. खरं तर अनेक खेळाडू त्यांचे दंडात्मक झाले होते. बॉलिंग करत असताना फेकी गोलंदाज म्हणून अनेक खेळाडू बाहेर निघाले होते. त्यानंतर ते थोडेसे थांबले, संयम दाखवला आणि अनेक दिवसांतून मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मधल्या वेळेमध्ये त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली, मधल्या वेळेमध्ये त्यांनी चांगला सराव केला आणि आज एक घाटवण संघ जर आपण पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग करताना 2 षटकांचा त्यांनी खेळ समाप्त केला. 2 षटकाखेरीस अवघ्या धावफलकावरती धावा त्यांनी 11 धावा खर्च केलेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर शशिकांत भगत यांनी हाताला अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 6 धावा. थोडीशी घाई करा विनंती असेल, म्हणून वेळ प्रत्येकाची बदलते. आम्ही सातत्याने सांगत आलो, वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला तुमच्यावरती संयम दाखवावा लागतो आणि परिस्थितीनुसार तुम्हाला बदलावं लागतं. घाटवण टीमने देखील या सीझन मध्ये तसंच केलेलं आहे. ज्यावेळेला त्यांची वाईट परिस्थिती होती त्यावेळेला त्यांनी थांबले, संयम दाखवला, पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि ते देखील आतापर्यंत जोरदार कमबॅक केलंय. 11 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 2 षटकामध्ये अवघ्या 11 धावा खर्च केलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजित आलेत. समोरच्या दिशेने राजेन देवरे. फुलटॉसचा बॉल, फटका फसलाय. कॅचची संधी चालून आले. नितीन भगत कॅच घेत असताना पहा, अगदी साधा सरळ आणि सोपा कॅच होता नितीन भगत यांच्याकडे, परंतु कॅच त्यांनी ड्रॉप केलाय. मित्रांनो, नितीन भगत आणि सचिन भगत कास पठार विभागातील 2 ही बंधूंची जोडी आहे ना, त्यांनी कित्येक काळ आपण कास पठार टेनिस क्रिकेट गाजवलंय 2013च्या अगोदर, परंतु या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाले आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचा मोबदला पाहिला का प्रेक्षकांनो? हो पाहिला, कारण हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. राजन देवरेच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत सनसनीत आणि खणखणीत षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल अगदी झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. अगदी ओव्हर पिचचा बॉल होता, टप्प्यात आला, कार्यक्रम केला, जसा बॉल आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. राजन देवरे यांना एक जीवनदान मिळालं, त्यानंतर त्यांची बॅट तळपले, म्हणूनच जीवनदान देताना विचार करून द्यायचा असतो. परंतु यावेळेला स्वतः गिरकी घेतली होती आणि हा बॉल जर आपण पाहिला तर डॉट आलेला आहे, कमबॅक केलेला आहे. त्यानंतर बोर्ने संघाने जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे पुढील रविवारी, त्या स्पर्धेचे आम्ही लॉट इथे पाडणार आहोत. तर ज्या ज्या संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्या सर्व संघाने मुख्य व्यासपीठावरती या. परंतु या वेळेला नितीनचा भाऊ सचिन होता. सचिनने मात्र ही कॅच ड्रॉप केलेली नाहीये. त्याला माहित होतं या अगोदरच्या बॉलवरती ज्या वेळेला राजन देवरेची कॅच उडाली होती त्यावेळेला माझ्या भावाने ती कॅच ड्रॉप केली होती, परंतु त्याच्या जागी आता मी आहे सचिन आणि सचिनने ती कॅच पकडले आणि त्यानंतर नितीनचा मात्र जल्लोष पाहायला मिळाला. ज्या खेळाडूने मात्र जीवनदान मिळालं होतं, एक षटकार देखील ठोकला होता, तो खेळाडू आता मात्र माघारी परतलेला आहे राजन देवरे. 2 गडी कोसळलेले आहेत आतापर्यंत दैवत टीमचे 19 या अंकावरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती दाखल झालाय साहिल देवरे. हा वाईड बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय रॉयल क्रिकेट क्लब दैवड आयोजित रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. याला हेलिकॉप्टरचं उड्डाण फसलंय. क्षेत्ररक्षक आहेत सचिन, परंतु सचिन आता चुकी करतोय.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. या अगोदरचा बॉल सचिन भगतने चांगला कॅच कॅरी केला होता राजन देवरेचा, परंतु या वेळेला पुन्हा एकदा कॅच त्यांच्याकडे आला होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, स्वतः बसले होते साहिल देवरे, परंतु त्यांनी बॉलला पाठवलं डीप मध्ये आणि एक धाव मिळते. या बॉलच्या पाठीमागे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साहिल देवरेने 3 धावांचं योगदान दिलंय. गणेश देवरेने देखील 4 बॉलच्या पाठीमागे 3 धावांचं योगदान दिलेले आहे. दोन्ही खेळाडूंनी छोटीशी पार्टनरशिप बनवले, परंतु जो फटका राजन देवरेच्या बॅटमधून आला ना षटकार, त्या षटकाराने मी म्हणेन दैवत टीमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. परंतु अजूनही 23 धावा जर आपण पाहिलं ना तर 23 धावा अजूनपर्यंत सेफ नाही आहेत या मैदानावरती. या मैदानावरती जर तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा जमवायच्या असतील ना, ते कमीत कमी 40 ते 50 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील या मॅच मध्ये. कारण घाटवण संघ देखील अनेक दिवसातून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कारण तो थोडासा थांबला होता, संयम त्यांनी दाखवला होता आणि आता मात्र तो पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन उत्साहाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सचिन भगत आलेला आहे. खरं तर सचिन भगत आणि नितीन भगत या 2 खेळाडूंचा आपण उल्लेख केला आणि हा सचिन खेळाडू आणि नितीन भगत या 2 खेळाडूंनी ना 2013च्या अगोदरचा काळ आहे ना तो मात्र गाजवलाय कासपठार टेनिस क्रिकेटचा. 2 सख्या बंधूंची जोडी घाटवण संघासाठी भले मोठं आव्हान देखील चेस करायची आणि भले मोठं योगदान देखील त्या दोन्ही खेळाडूंनी गावासाठी दिलंय. फुलटॉसचा बॉल क्या इथे पंचांचा बॉल कॉल आलाय, नो बॉल. 2 धावा कंप्लीट केले, तिसरीची जोखीम आणि 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 9+3 अशा 4 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या अंकावरती. मी म्हणेन ह्या 4 धावा ज्या आल्या ना दैवत टीमसाठी, ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत, कारण धावा येणं गरजेचं होतं दैवत टीमसाठी आणि त्या धावा आलेल्या आहेत. पहिलाच बॉल बिमर टाकला होता, फ्रीडचा बॉल असेल, फ्रीडच्या बॉलवरती खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉलने चिरले सीमारेषा. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय गणेश देवरेच्या बॅट मधून एक नामदार शानदार चौकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मी म्हणेन दैवत संघावरती संकट कोसळलं होतं आणि संकट जर आपण पाहिलं ना तर अगदी पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी आलेलं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी आलेलं नसतं. हॅलो चिक चिक हॅलो. हाई बॉल सुरेख आहे, हा टप्पा अचूक आहे मी म्हणेन सचिन भगत यांचा. या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाज थोडीशी दबावाखाली येतील, प्रेशर मध्ये येतील, प्रेशर निर्माण देखील होईल. पद्धत आली त्याचा वापर केलाय, काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. अतिशय चांगली फिल्डिंग मी म्हणेन फुटबॉलच्या साह्याने. हा बॉल अडवलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या ते तब्बल 3 धावा मिळालेल्या आहेत. जशा धावा येत आहेत ना तसं मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरून खेळाडूंचा टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. हा बॉल पायावरती घेतला होता साहिलने आणि इथे विकेटचं पतन होत असताना आणखीन एक गडी कोसळलेला आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत सचिन. बॉल त्यांनी फिरवला होता, अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न निर्माण केला, पायावरती बॉल अदलला. धाव घेत असताना विकेट देखील प्राप्त झालेली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचे
2 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील, या पहिल्या इनिंग मधील. यानंतरची मॅच आहे एका बाजूला असेल फुलटॉसचा बॉल आहे आणि हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आहे, नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. बिमरचा हा बॉल आहे का पंच? यस, तर 2 बॉल त्यांनी बिमर टाकलेले आहेत. गोलंदाजी रद्द होईल. आता नवीन गोलंदाज इथे मात्र यूज केला जाईल. 2 बॉल या ओव्हर मध्ये सचिन भगत यांनी बिमर टाकलेले आहेत. त्यामुळेच पंचांनी इथे मात्र गोलंदाजी थांबवलेली आहे, रद्द केलेली आहे गोलंदाजी. आता शेवटचे 2 बॉल टाकण्यासाठी जो खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होता तोच खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला आहे, यशवंत. 36 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा सामना आहे केळवली विपक्ष सोरगेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करूया. द्वितीय फेरीची मॅच आहे. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, 3:30 वाजलेत. आणखीन आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत, थोडीशी घाई करा. चला विनंती असेल पंचांना देखील थोडीशी खेळाडूंना घाई करण्यासाठी विनंती करा, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकाल तर आयोजकांना वेळ देऊ शकाल आणि ते सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आणि स्वतः आयोजक तुम्ही देखील आहे बॅटिंग करत असताना. हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. प्रशांत वाघ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठमोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. खुला टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. हे 2 बॉल मी म्हणेन गाठवण टीम साठी चांगले राहिलेत, कमबॅक करून देणारे हे बॉल होते. आणि इथे काय घडलं जाईल, विकेटचं पतन होईल, एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला डाव इथे समाप्त झाला. पूर्वार्ध खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना रॉयल क्रिकेट क्लब धैवड या टीमने धावफलकावरती धावा लावलेल्या आहेत. तब्बल 37 धावा आणि 38 धावांचे लक्ष्य असेल या मॅच मध्ये. यानंतरची मॅच आहे एका बाजूला चोरगेवाडी त्यांच्या विरुद्ध केळवली अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. चोरगेवाडी विरुद्ध केळवली. त्याचबरोबर पुढील रविवारी जी स्पर्धा बोर्णे गावाने आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेचं लॉट आपण इथे पाडत आहोत. चला टॉस साठी आपण टॉस करूया आणि कॉल कोण देणार, सोरगेवाडी की केळवली? केळवली संघाचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन कॉल केलाय योगेश केरेकर केळवली या टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. द्वितीय फेरीची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि ट्रॉफीचा हकदार देखील होईल. परंतु मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. चला दैवड संघ आपण घाई करा, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. उत्तरार्ध खेळा होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना दैवड संघाने
धावफलकावरती धावा लावल्या 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष्य आहे. येणारे बॉल आहेत 24 आणि 38 धावा बनवायचे आहेत श्री साईनाथ क्रिकेट क्लब दहिवड या टीमला. येणारे बॉल 24 धावा बनवायचे आहेत 38. 50-50 मुकाबला आहे दोन्ही टीम साठी. कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती मात करणार, कोण कोणावरती भारी पडणार आणि कोणता संघ विजय प्राप्त करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार हे सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला बॅटिंग करणारी टीम घाटवण संघ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. तोपर्यंत ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेदरम्यान सहकार्य केलेलं आहे त्यांचा देखील नावोल्लेख होणे तितकंच गरजेचं आहे. श्री अमोल तरडे साहेब दहिवड, युवराज माने लुमणेखोल, तुकाराम देवरे, रोहित देवरे, कृष्णा देवरे, अंकुश देवरे, राहुल देवरे, अतुल शिंदे, सुनील इंगवले, संजय मुगडे, अभिमन्यू जाधव, सुधाकर बुदले, प्रवीण देवरे, रवींद्र महादेव शिंदे, राम देवरे, महेश देवरे, सचिन देवरे, धनाजी देवरे, किरण शिंदे, अनिल महाडिक, सन्मान गंदाले, संतोष बबन देवरे, सचिन वाघमारे, सतेज धुमाळ, राजेंद्र कुचेकर, श्रीकांत वाईकर, राम सपकाळ, शुभम चव्हाण, शशी भोसले, अनुप सावंत, निलेश डांगरे, अमर भंडारे, राजेंद्र जाधव, सूरज बाबर, अक्षय अहिरे, सिद्धेश देवरे, जयेश देवरे या सर्वांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना दहिवड संघाने 37 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष्य आहे घाटवण संघासमोर आणि घाटवण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना त्यांच्या दोन्ही बॅटरला आपण पाहू शकाल. एका बाजूला खेळाडू आहे शशिकांत भगत आणि त्यांच्या जोडीला खेळाडू आहे नॉन स्ट्राइक एंड वरती ओमकार भगत. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले ना तर घातक फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांकडे अनुभव चांगला आहे. अनेक वेळेला संकटातून बाहेर काढलेला आहे घाटवण टीमला. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तितक्याच ताकदीचा गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज तुषार देवरे. पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाला आणि पहिल्याच बॉल वरती बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाईन चांगली, अचूक टप्पा आणि भेदक मारा. डॉट बॉलची सांगता कॅच ड्रॉप झाले. कॅच पकडायची गरज होती. मी म्हणेन कॅच पकडला असता तर विकेट देखील आली असती, त्यानंतर धावा देखील वाचल्या असत्या. परंतु ह्या चुका खूप मोठ्या झालेल्या आहेत. दिशाहीन खरं तर फटका सजवला होता. अकोट टप्प्याचा बॉल होता. उसळी त्याला चांगल्या प्रकारे दिली होती. त्यानंतर बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला. सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 2 धावा. 38 धावांचं लक्ष्य आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर या 38 धावांचा पाठलाग सहजरित्या करू शकतील घाटवण टीम. परंतु 38 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. ओहो, इथे मात्र पाहू शकाल अगदी बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पण अगदी मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत, ग्रामस्थ आहेत दहिवड गावचे, त्यांना असं वाटलं होतं की हा कॅच पकडलाय, परंतु सीमारेषेच्या बाहेर तो कॅच पकडला होता. प्रेक्षकांनी, चोरगेवाडीचा खेळाडू होता, त्यांनी कॅच तो पकडलाय. आणखीन एक समोरच्या दिशेने कडक बेधडक सडक पे बेधडक चौकार शशिकांत भगतच्या बॅट मधून आलाय. या अगोदरच्या बॉल वरती षटकार आला.
त्यानंतर त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. बेधडक कामगिरी करत असताना शशिकांत भगत सेट ऑन फायर होताना पाहायला मिळतात. मी म्हणेन सातत्यपूर्वक चर्चा केली घाटवण संघाचा, तर घाटवण संघ कित्येक दिवस क्रिकेट पासून थोडासा वंचित होता, तो थांबला होता. परंतु आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना शशिकांत भगत यांची गोलंदाजी असेल किंबहुना बॅटिंग असेल, या दोन्ही खेळाडूंनी मात्र मी म्हणेन प्रभावित केलाय. 12 धावा धावफलकावरती 38 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. याही वेळेला फटका खेचून मारायचा होता, परंतु मिड ऑफ रिझन मध्ये प्रतीक वाघ होते, त्यांनी मात्र पकडला झेल आणि संपवला फलंदाज शशिकांत भगत यांचा खेळ. फलंदाज बाद. एक षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे गोलंदाजाने. त्याचबरोबर गणेश भगत यांच्यासाठी एक पारितोषिक आलेला आहे. सलग 3 षटकार जर मारले तर सुनील दादा बादापुरे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यस पंचांचं बोट आकाशाकडे. इथे फलंदाज बाद होईल आणि विकेट किपरची चालाकी चतुराई पाहायला मिळाले. फलंदाज बाद. दोन गडी कोसळलेले आहेत 12 या अंकावरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पुढील संडेला बोरणे गावाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेचे लॉट आमच्यापर्यंत पोहोचलेत. या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय सामना संघ खेळेल शिवतेज 11 विरुद्ध सावली असा सामना असेल. दुसरा सामना असेल JSCC जांभळमुरे विरुद्ध कातवडी बुद्रुक. तिसरा सामना असेल अट्टाळी विरुद्ध अनावळेवाडी. चौथा सामना असेल बोरणे विरुद्ध वाघजाई सारकळ. ब ग्रुप मधील पहिला सामना असेल अंबानी विरुद्ध केळवली. पिसानी विरुद्ध DJ सांबरवाडी. एकी विरुद्ध शिवतेज पारांबे आणि कासानी विरुद्ध सायळी अशा मॅचेस होतील त्या टुर्नामेंटमध्ये. याची नोंद घ्या आणि ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये आपली टीम सहभागी केलेली आहे त्यांना विनंती असेल की पुढील रविवारी तुम्हाला दिलेल्या योग्य वेळेमध्ये येण्याची कृपा करावी. हा बॉल मस्तकावरती दस्तक देऊन सीमारेषेच्या बाहेर आलाय तो संघर्षाचा चौकार. ओव्हर पिचचा बॉल बॅट खालचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करायला सुरुवात केलंय. ज्या वादळाची दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहताय त्या वादळाचं नाव आहे विकी भगत. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर घाव करेगा.
गंभीर मैदानाच्या आतमध्ये विकी भगत काय बॅटिंग करतोय. धावपलकाला एक चांगला वेग निर्माण केलाय. हा बॉल सुरेख आहे परंतु दिशा पाहिली जाईल या बॉलच्या पाठीमागे. वाईड लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव धावपलकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 14 आणि धावा बनवायच्या आहेत 15. 14 बॉल 15 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल त्याला फक्त दिशा दिलाय. पंचांनी हात बाहेर काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलच्या पाठीमागे धावांचा मिळेल कहर. धावा मिळतील 5 पंजा. हो यावेळेला बॉल अगदी फलंदाजाला मेजवानी होती फुलटॉस बॉल साठी परंतु बॅटचा वरचा भाग लागला. विकेट किपर फसले. त्यानंतर बॅकअपला येणारे 2 खेळाडू देखील फसले. बॉल पाठीमागच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला आणि या 2 धावींच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 30 धावा. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. एकतीस धावा धावपलकावरती आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये विजयासाठी श्री साईनाथ क्रिकेट क्लब घाटवण या टीमला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, घाई करा. राजन देवरे आलेले आहेत आणि हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. बिग 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 हिट सिक्सर. गणेश भगत छोटा पॅक बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग त्यांनी केले. स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला थोडस फास्ट खेळा, विनंती असेल. स्पीडअप ठेवा. साहिल आणि राजन आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल झाले. यानंतरची मॅच आहे एका बाजूला असेल शिवशक्ती केळवली त्यांच्या विरुद्ध चोरगेवाडी अशी मॅच आहे. त्या मॅचचा आपण टॉस केलेला आहे आणि दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोतच कारण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सचिन सर कॉम्बॉक्स मध्ये. आणि हा वाईड बॉलचा इशारा आणि विजयाची धाव इथे पूर्ण केलेली आहे घाटवण टीमने आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम दहिवड संघ. तो पण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार